शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, ज्या शास्त्रज्ञांनी याच्यावरती काम केलं होतं, तर त्यांनी आज ते लिखित ठेवलेलं आहे. आणि आज आपली उत्पादकता आपण 32 टनाची बोलतोय, म्हणजे किंवा 30 टनाची बोलतोय. मग आता जे 100 टनापर्यंत पोहोचलेत त्यांना अपेक्षा आहे मला साधारणतः पुढे 150 टन कसा निघेल, 200 टन कसा निघेल. पण जो आज आपण कॉमन आपला ऍव्हरेज शेतकरी जो आहे तो साधारणतः 40-45 टनाचा आहे, तो आपण म्हणतोय साधारणतः 80 टन कसा निघेल किंवा 100 टन कसा निघेल. कारण आपल्या प्रत्येकाला उत्सुकता आहे, माझ्या शेतात मला एकदा तरी 100 टन ऊस निघालाच पाहिजे. ऊसाचं शास्त्र किंवा ऊसामध्ये ऊसासाठी लागणारी जमीन, ऊसासाठी लागणारं पोषक वातावरण, एक ऊस तयार होण्यासाठी त्याला लागणारं नत्र स्फुरद पालाचं प्रमाण, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याला लागणारं पाणी. आज आपण वर्षानुवर्ष ऊस शेती करत आलेलोच आहे. ऊस प्रत्येक वर्षी ऊस आहे आपल्या पिकामध्ये, ऊसामध्ये वावरामध्ये ऊस आहेच, शेतामध्ये ऊस करतोच. ऊस निघाले की आपण आंतर मशागत करण्याचा प्रयत्न करतो, किंवा मग दुसरं पीक उन्हाळ्यात तुमची रानं तापून पडलेली असतात, परत तुम्ही आडसालीला तुमचं खरीपमध्ये तुम्ही सोयाबीनचं पीक घेता किंवा इतर काही कडधान्यवर्गीय पीक घेता, आणि परत तुम्ही पूर्व हंगामीमध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरला परत तुम्ही ऊसाचं नियोजन करताय. सगळ्यात महत्वाची बाब ही निदर्शनास येते जी प्रामुख्याने, तर आपल्याला ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढवायचं असेल, जे आम्ही या मध्ये पाहिलं, तर त्याच्यामध्ये आपण ज्या मातीमध्ये ऊस लावणार आहे किंवा त्याला आपण असं माध्यम म्हणू, त्या माध्यमावरती खूप मोठं काम करणं गरजेचं आहे. हे आता प्रामुख्याने दिसायला लागले. त्याचं कारण असं, आम्ही माती विना शेती याच्यावरती पण खूप अभ्यास केलेला आहे. मी स्वतः नेदरलँडमध्ये गेलो होतो माती विना शेती ही शिकायला, आणि तिथं पाहिलं की बाबा माती विना शेतीचे खरंच परदेशातल्या लोकांना कसे फायदे झालेले. आज आपण मातीमध्ये एवढी भरपूर सगळं आपल्याकडं निसर्गाने सगळी देण दिलेली, प्रत्येक ठिकाणी चांगल्या मातीचे प्रकार आहेत, काही ठिकाणी चोपण आहे किंवा वेगळी, जसं जसं आपण भाग बदलतो तशी माती आणि तिथली संरचना सगळी बदलत चालली. पण आहे म्हणजे उत्पादनाचा स्त्रोतसाठी आपल्याकडे माती उपलब्ध आहे, त्या मातीमध्ये आपण पिकवतोय. परदेशात मातीचा खूप मोठा तुटवडा आहे, आणि तिथं टेक्नॉलॉजी म्हणजे असं आहे की निसर्ग साथ नाही देत त्या लोकांना. म्हणजे जो सूर्यप्रकाश, आपण मागाशी आपल्या ऊसाच्या प्लॉटवरती बोललो की सूर्यप्रकाशाची गरज ही पिकाला खूप मोठी असते. साधारणतः 25,000 पासून ते अगदी 40 ते 50,000 लक्स पर्यंत आपल्याला सूर्यप्रकाश आपल्या प्रत्येक पिकाला लागतो. पिकानुसार थोडाफार बदल होईल. पण परदेशात जसं आपण विचार करू की समजा आता उदाहरणार्थ आम्ही नेदरलँडमध्ये गेलो होतो, युरोपमध्ये, तिथं पाहिलं की 8 महिने हा पाऊसच असतो, सतत ढगाळ वातावरण. कधी पाऊस येईल, कधी ढगाळ वातावरण होईल हे सांगता येत नाही. पण तिथला शेतकरी आम्ही पाहिला टोमॅटोचा, आपल्या इथल्या शेतकऱ्याशी ज्यावेळेस त्याची तुलना केली, तर त्यातून आमच्याही लक्षात आलं, आपला इथला शेतकरी जो प्रगतशील ज्याला आपण म्हणतो, ज्याचा ड्रीप आहे, ज्याला विद्राव्य खतामधली सगळी माहिती आहे, ज्याला मल्चिंग करता येतं, मल्चिंग करतात, बांधणी चांगली करतो, खतं वेळोवेळ सरतो, तो शेतकरी जास्तीत जास्त 40 टन उत्पादन काढतो. आणि परदेशातला प्रत्येक शेतकरी टोमॅटोचा हा 300 टनाहून अधिक उत्पादन काढतो टोमॅटोचं. किती टन? आणि आपला इथला शेतकरी, तो पण कोणता? प्रगतशील शेतकरी. ऍव्हरेज उत्पादन 15 ते 18 टनाचे. मग आपण जर शेतीमध्ये विचार केला पीक उत्पादनामध्ये, तर मग त्यांचं माध्यम पण वेगळं आहे. त्यांनी मातीविना शेतीमध्ये काम केलंय मोठं. कोकोपीटची शेती असेल, पाण्याची शेती असेल, कोकोपीटच्या बॅगमध्ये ते माती लावतात. आता त्यांनी कोकोपीट थोडं बाजूला केलं, म्हणजे थोडक्यात अशी पाहता येतं की त्यांची टेक्नॉलॉजीचा स्वीकार त्या लोकांनी इतक्या लवकर केला आणि त्याचा अवलंब आपल्या शेतात केला, आणि त्यातून ते आज सक्षम झालेले. म्हणजे निसर्गाची कुठलीही त्यांना सपोर्ट नसताना, म्हणजे त्या निसर्गाने कुठलीही देण नसताना ते आज साधारणतः 300 टनापर्यंत पोहोचलेत. आपण ह्या हॉलमध्ये बसलोय, बाहेर सूर्यप्रकाश चांगला आहे, उजेड चांगला आहे, आपण इथं आहे अंधार आहे, म्हणजे सूर्यप्रकाश कमी आहे. तसंच नेदरलँडमध्ये त्यांच्या ग्रीन हाऊसमध्ये सूर्यप्रकाश, म्हणजे थोडक्यात त्यांच्या पिकांना जो सूर्यप्रकाश लागतो तो मिळत नाहीये. त्यांना लाईट लावून पिकं उत्पादन घ्यावं लागतं. बघा, लाईट लावून पिकाचं उत्पादन घ्यावं लागतं, आणि तरी ते आज सक्षम आणि पुढेपणे मार्केट, म्हणजे जगावरती आज त्यांच्या टोमॅटोमध्ये किंवा इतर सगळ्याच भाजीपाला पिकं असतील तर त्या पिकामध्ये त्यांचा आज मोठा हातखंडा आहे. आता आपण हे सगळं आपल्या भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भागातल्या शेतकऱ्यांशी ज्यावेळेस तुलना करतोय किंवा त्याचा अभ्यास करतोय, त्यातून हे लक्षात येते की जे माध्यमामध्ये आपण ऊस लावणार आहे, जसं आम्ही हे बारामतीमध्ये 5 वर्षापासून करतोय, तर त्या बारामतीमध्ये आम्ही ज्यावेळेस मातीविनामध्ये पण म्हणजे कोकोपीटमध्ये आम्ही ऊस लावला, त्या ऊसाचं वजन 6 किलो पर्यंत मिळालं. किती किलो? आणि आता ऊस आपला किती किलोचा आहे? तुटणारा ऊस कितीचा आहे? 1 ते 1.5 किलोचा. आणि आपलं टार्गेट काय? 2.5 किलोचा ऊस कशाही परिस्थितीत घेऊन जायचाच. बरोबर का साहेब?
मग आता विचार करा, जर माती विना शेतीमधला ऊस जर आज 6-4 किलोच्या पुढे जातोय, तर मातीतला ऊस का जात नाही? नक्की काय अडचणीत, कुठं चुकतोय आपण? पाण्यामध्ये चुकतोय, खतामध्ये चुकतोय, त्यानंतर मशागतीमध्ये चुकतोय का? आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत, जसं बियाण्याची निवड आहे, व्हरायटी जातीची निवड आहे, किंवा वातावरणातला निसर्गिक काय बदल होतोय त्याचा परिणाम त्याच्यावरती होतोय का? तर ह्या सगळ्याच्या बाबतीत आपल्याला सखोल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज बनलेली. 30 टनाचं उत्पादन आपल्याला 100 टनावर घेऊन जायचं असेल तर प्रत्येक बारकावे आपल्याला तपासावे लागतील, प्रत्येक शेतानुसार आपल्याला तपासावे लागतील, प्रत्येक शेतकऱ्याच्या नुसार आपल्याला तपासावे लागतील. मी आज शेतकरी म्हणून जर मी शेतात काम करतो तर मी किती वेळ देतो शेतीसाठी, मला ऊस शेतीसाठी मला किती वेळ आहे? मी जर आज साधारणतः 8 दिवसाला खत सोडू शकतोय शेतामध्ये, तर माझी शेती करण्याची पद्धती वेगळी असतील. मला वेळ नाहीये 8 दिवसाला, मला 15 दिवसाला खत देता येतं, माझी शेती करण्याची वेगळी पद्धत असेल. मला वेळ नाहीये, महिनाभर मला शेतात जाताच येत नाही, माझी शेती करण्याची वेगळी पद्धत असेल. ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला बारकाईने आपल्या शेतामध्ये करावा लागेल. आज अशी बाब आहे की महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक शेतकरी आज धडपडतोय उत्पादन काढण्यासाठी. आज एआय मधून आम्ही पाहतोय, प्रत्येक ठिकाणी पाहतोय, प्रत्येक शेतकऱ्याचं आता म्हणणं येतं की मला ऊसाचं उत्पादन वाढवायचं, आणि त्या उत्सुकतेने त्या आशेसाठी आपण या एआय तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. मग हे जे बारकावे आहेत किंवा ह्या जे अडचणी आहेत ऊस शेतीतल्या प्रामुख्याने, की पाण्याची व्यवस्थापन आम्हाला समजत नाही, आम्ही अतिरिक्त पाणी आजपर्यंत दिलेलो आहे. आज आपण बघितलं तर कॅनल खूप मला मोठा कॅनल आपल्याला भरपूर पाणी पुढे आपल्या पंचकृषीत पाहायला मिळालं. पण या पाण्यामधलं माझ्या ऊस शेतीसाठी किती पाहिजे मला पाणी द्यायचं, माझा मातीचा प्रकार कुठला आहे, मी त्यानुसार ऊसाला किती पाणी देणं गरजेचं आहे हे आपल्याला ओळखावं लागेल. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता जसं आपण लागवड केली, हंगाम निवडलाय, लागवड करताना मशागतीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मशागत करताना आपण कधीच पाहिलं नाही की माझ्या मातीचा जो मशागत करत असतानाचा माझ्या मातीतलं पाण्याचं प्रमाण किती, माझ्या मातीत वापसाच म्हणतो ना आपण, तर वापसा हा आहे का, आणि वापसा असेल तरच मी मशागत केली पाहिजे, वापसा नसेल तर मला मशागतीला पर्याय निवडले पाहिजेत. पण हे आपण आज बघतच नाही. शेजारच्याने नांगरले की आपण पण नांगरतो, शेजारच्याने रोटर मारला किंवा इतर रोटर मारायला पुढे दिसते आपल्याला सीझन आलाय, आपल्याला करायची लागवड, सऱ्या काढायच्यात, लागवड करायची, तर आपली खूप तयारी जोरात असते. पण त्यावेळेस बघत नाही की माझ्या मातीतलं एकूण पाण्याचं प्रमाण किती, माझ्या मातीच्या कणांची रचना काय आहे, माझ्या मातीतलं अन्नद्रव्याचं प्रमाण कसं असणार आहे, माझ्या मातीतलं चुन्याचं प्रमाण कसं असणार आहे, माझ्या मातीतलं जैविक गुणधर्म काय सांगतात, जिथं जीवाणूंची संख्या काय आहे, या गोष्टी आपल्याला पाहणं खूप गरजेचं, ही म्हणजे खूप महत्वाची गोष्ट बनलेली. ज्यावेळेस आपण मातीच्या कणांच्या रचनेचा नाही विचार करत, म्हणजे मातीमध्ये जर आपण विचार केला, जे माध्यम मी मगाशी तुम्हाला सांगितलं, कारण त्याच्यावरतीच जर भर दिला तर आपलं उत्पादन वाढणार आहे, हे लक्षात घ्या प्रामुख्याने आपण सगळ्यांनी, आणि हे तंत्रज्ञान त्याला आपल्याला तिथं मदत करतंय. तर थोडक्यात हे सांगायचंय की बाबा आता समजा मातीच्या कणांची रचना म्हणजे जैविक गुणधर्म असतील मातीमधले, रासायनिक गुणधर्म असतील किंवा भौतिक गुणधर्म असतील, या तिन्ही गुणधर्माचा अभ्यास आपल्याला आपल्या मातीमध्ये करता आला पाहिजे. भौतिक गुणधर्मामध्ये आपण काय करतो, तर भौतिक गुणधर्मामध्ये आपल्याला कणांची रचना समजते. आज आपण मगाशी ज्या प्लॉटवरती पाहिलं, साहेबांच्या प्लॉटवर, तुमच्या प्लॉटवरती पाहिलं, कणांच्या रचनेमध्ये आपल्याला काय दिसलं की तिथं सगळ्यात जास्त डीप ब्लॅक सॉइल म्हणजे काय की अगदी लहान कणांची संख्या जास्त आहे. आपण थोड्या हलक्या स्वरूपाच्या मातीमध्ये जातो, तिथं जर समजा काही खडे असतील किंवा जर कणांची रचना थोडी मोठी असेल तर तिथं मातीच्या प्रकारानुसार, त्या मातीच्या प्रकारानुसार तिथली हवेचं प्रमाण त्या मातीमधलं आणि तिथलं पाण्याचं प्रमाण हे वेगळं असणार आहे. आपण एकदम खडकाळ भागात जाऊ, हलक्या तांबूस रंगाच्या मातीमध्ये जाऊ, तिथं ते प्रमाण वेगळं असणार आहे. जर माझी माती डीप म्हणजे काळ्या रंगाची आहे तर काळ्या रंगाच्या मातीमध्ये माझ्या कणांची रचना जी आहे ती खूप वेगळी आहे. आणि मला नेहमी हे लक्षात आलं पाहिजे, ज्यावेळेस मला पीक उत्पादन करतोय मी किंवा पीक उत्पादन वाढवायचा प्रयत्न करतोय त्यावेळेस मला हे समजलं पाहिजे की माझ्या प्रत्येक मातीच्या कणामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. हवा नसेल तर पीक उत्पादनाचा जे सूत्र आहे हे बिघडणार आहे. हवा असेल जमिनीच्या कक्षेत म्हणजे मुळांच्या कक्षेत ज्याला आपण म्हणतो, मातीमध्ये जर हवा खेळती राहिली तर आपल्याला सगळी पुढची पंचसूत्री ऊसाची साध्य करता येणार आहे. मग हवा खेळती करण्यासाठी काय करावं लागेल? आता ऊस तर लागवड झालेला आहे, मी जे बोलतोय तुम्हाला जे आता सध्या आपल्याला जे इथून पुढे काय नियोजन करायचंय, कारण ऊस आपला लागवड झालेला आहे. हे जर आपण 2 महिने अगोदर असतो, 6 महिने अगोदर असतो, तर आपण आता जसं आता तुम्ही आज बसलोय आपण, पण पुढच्या वर्षी तुम्हाला आता साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरला लागवड करायची, तर तुम्ही ज्यावेळेस आता मशागत कशी करणार? जे तुमचं आता रब्बीतलं पीक निघतंय, गहू असेल किंवा तुमचा हरभरा असेल किंवा इतर काय पिकं तुम्ही केल्यात, किंवा आता ऊस तुटतोय तुमचा, ऊस तुटल्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं जेणेकरून मला पुढच्या वर्षी फायदा होईल त्याचा, हे आत्तापासून तुम्हाला सुरुवात करावं लागणार. त्याचं तुम्हाला पोत आधी तपासायला लागेल. ऊस तुटल्यानंतर आता मी काही ठिकाणी बघितलं की खोडवे ठेवलेत लोकांनी,
खोडव्यामध्ये सुरुवातीलाच मशागत करून टाकली तुम्ही, जी अपेक्षित 45 ते 50 दिवस खोडव्याला काहीच करायचं नसतं, ज्याच्यामध्ये मला पाणी पण दिसतंय आणि तुमची मशागत पण दिसते. बरोबर? म्हणजे थोडक्यात काय की जर, आणि बरं दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिथं तुम्हाला पुढच्या वर्षी ऊस लावायचा आहे तिथं तुम्हाला या खोडव्यामध्ये, आता समजा उदाहरणार्थ आता साहेबांच्या प्लॉटमध्ये गेलतो, त्या प्लॉटमध्ये कम्प्लीट कुठलंही आता इथून पुढचं पीक त्यांना अलाउड नाही. म्हणजे कमीत कमी 6 महिने त्यांची जमीन ही नॅचरली म्हणजे सूर्यकिरणाला ती म्हणजे थोडक्यात निसर्गाच्या सानिध्यात येऊन त्याच्यातलं जे पाणी आहे एकतर ते हवेत निघून गेलं पाहिजे आणि एकतर ते जमिनीच्या खालच्या कक्षात गेलं पाहिजे, आणि वरून साधारणतः 1 मीटर पर्यंत त्यांची जमीन ही संपूर्ण वाळली पाहिजे. म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण हे अतिशय कमी झालं पाहिजे, म्हणजे 15 ते 20% पाणी तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध पाहिजे पहिल्या 1 मीटर पर्यंत, म्हणजे 3 फुटापर्यंत. पण हे कधी पाहिलंच नाही आपण किंवा हे कधी बघितलंच नाही. पण सगळ्यात महत्वाची बाब, ऊस उत्पादनामध्ये वाढवायचं असेल आपल्याला आणि पुढे ऊस उत्पादनाचं चांगलं घ्यायचं असेल तर ही सुरुवात 6 महिन्यापूर्वीची, हे लक्षात घ्या प्रामुख्याने. आज आपण लागवड केल्यानंतर बोलत आहोत, लागवड केल्यानंतर आपण चर्चा करतोय. नक्कीच इथून पुढे काय करायचं याच्यावरती आपण प्रभावीपणे बोलणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये ज्यावेळेस भौतिक रचना समजून घेतोय सगळ्या शेतकऱ्यांची, त्यावेळेस तुमच्या शेतामध्ये जो सेन्सर लावलाय त्या सेन्सरमध्ये आपण एक तुमच्या मातीचा वर्ग तयार केलेला आहे. मग वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3. एक वर्ग म्हणजे जिथं तुम्हाला अगदी लहान कण आहेत, ज्या कणामध्ये पाणी आणि हवा याचं गुणोत्तर बिघडलेलं आहे. वर्ग 2 मध्ये पाणी आणि हवा गुणोत्तर आहे पण त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि वर्ग 3 मध्ये पाणी आणि हवा गुणोत्तर योग्य आहे, तिथं आपल्याला उत्पादनाला खूप मोठी संधी. मग आता आपली जमीन कोणत्या वर्गात येते? एका वर्गात येते, 2 नंबरचे येते का 3 नंबरचे येते, हे आपल्याला ओळखावं लागेल ना. मग आता आपण त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? जर समजा माझ्या जमिनीमध्ये मी जर 1 वर्गामध्ये बसतोय, माझ्या जमिनीतलं हवा आणि पाणीचं गुणोत्तरच चुकलेलं आहे, तर मला ते पहिली गोष्ट आत्तापासून मला लक्ष द्यावं लागेल की ते गुणोत्तर मला योग्य स्थितीत कसं न्यावं लागेल. मग त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन करत असताना मी जर समजा 25 मिनिटचा अलर्ट येतोय मला किंवा 30 मिनिटाचा अलर्ट येतोय, माहिती येते मला, मेसेज येतोय सेन्सर मधून सांगतोय, तर मी 30च मिनिटं पाणी दिलं पाहिजे. मी ते अतिरिक्त केलं नाही पाहिजे, हे लक्षात घ्या, पहिली गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर मला कळतंय की बाबा साधारणतः पिकाचा पहिला टप्पा जो आहे वाढीचा हा 45 दिवसाचा पूर्ण झालेला आहे, तर मग मला त्याला काही प्रमाणात जर पाणी आणि हवा गुणोत्तर ठेवायचं असेल तर काही थोड्या प्रमाणात मला त्याला अंतर्मशागतीला वाव द्यावा लागेल. जसं आपण आता करून दाखवलं तुम्हाला, 2 ते 3 इंचाची माती आपल्याला लावावं लागणार आहे. अंतर्मशागतीमध्ये आपण माती जर थोडी डिस्टर्ब केली किंवा हलवली तर तिथं अजून पोकळी तयार होईल. हवा जेवढी जास्तीत जास्त हवा जमिनीमध्ये मला खेचता येईल तेवढी मी त्या आंतरमशागतीच्या माध्यमातून खेचू शकतो, आणि तिथला जो मुळांच्या कक्षातला वावर आहे ऊसाच्या, तर तो मी चांगल्या पद्धतीने तो वापशावरती आणू शकतो. ही दुसरी बाब. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची बाब आहे की जर समजा हवा आणि पाण्याचं गुणोत्तर योग्य आहे, पण मग तिथं जो कक्षा असेल त्या मातीची किंवा त्या वर्गाची जर जी कक्षा आहे, तर अशा पद्धतीमध्ये मला पाणी देत असताना पण काळजीपूर्वक द्यावं लागेल. कारण मी जर पाणी दिलं तर त्यातलं पाण्याचं प्रमाण, कारण माझ्या मातीचं, मी जर 3 नंबर वर्गामध्ये जर बसत असेल तर माझ्या मातीच्या त्या वर्गामध्ये साधारणतः मी दिलेलं पाणी हे 100%, म्हणजे समजा जर माझ्याकडून जर अतिरिक्त झाला पाण्याचा, तर ते काय होणार आहे की ते एकदम खालच्या थरात निघून जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर पाणी ते खालच्या थरात गेलं तर मुळांच्या कक्षेत राहणार नाही. मग नेहमी माझं मुळांची कक्षा पाणी मागेल आणि वर तुम्हाला उन्हाचं पीक सुकलेलं दिसेल. किंवा दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की पिकामध्ये जर नत्र किंवा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन मला करायचे, तर अन्नद्रव्य सुद्धा ते खालच्या थरात गेलेली मला पाहायला मिळते, जी मुळांच्या कक्षेत मला पाहायला मिळणार नाही. म्हणजे या 3ही वर्गात आपल्याला विशेष करून सगळ्यात महत्वाचं वर्ग 1, वर्ग 2 मध्ये विशेष काळजी घ्यायची. 3 नंबरच्या वर्गामध्ये फक्त पाणी देताना काळजीपूर्वक द्यायचे, सगळ्या गोष्टी पुढच्या व्यवस्थित होणार आहेत. अशा प्रकारे याला हा अभ्यास फक्त भौतिक रचनेवरती होतोय. म्हणजे हा आपण तपासलेला आहे, तो तुमच्या मोबाईलमध्ये आपण अपडेट केलेला आहे. दुसरा जो महत्वाचा गुणधर्म असतो तो असतो रासायनिक जमिनीमधला, जो आपण काय करतोय, तुमच्या मातीचे हे पीएच काढले, तिथे रिपोर्ट आहेत आपल्याकडे, त्याची क्षारता काढलेली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सामू आहे, क्षारता आहे, सेंद्रिय कर्ब आहे, त्यानंतर तुमच्या जमिनीतलं नत्र स्फुरत पालाचं प्रमाण आहे, मुक्त चुन्याचं प्रमाण आहे. तर हे आपल्याला समजतं या रिपोर्टमध्ये. माती देताना आपण, मला वाटतं बऱ्यापैकी आम्हाला जी माती मिळाली होती त्यावेळेस अगदी ओल माती होती, म्हणजे मातीमधले जो ओलावा होता, तुम्ही जे माती परीक्षण केलं. आता मला तुम्हाला इथे एक अजून बाब इथे नमूद करावीशी वाटते की ज्यावेळेस आपण माती परीक्षण करत होतो त्यावेळेस योग्यरित्या माती परीक्षण केलंय का हे प्रत्येकाने ओळखा. तुमच्या माती परीक्षणावर तुमचं उत्पन्न अवलंबून आहे, कारण जो आत्ताचा या वर्षीचा जो गाभा आहे तो माती परीक्षणाचा आहे. जर मला समजा मी जर कारखान्याचे अधिकारी आले, मला वेळ नव्हता, मी सांगितलं त्यांना घेऊन जावं, किंवा मला वेळ नव्हता म्हणून मी 1-2 खड्ड्यातली उचलली माती आणि कशी तरी द्यायची म्हणून 1 पिशवी तुम्हाला 1 किलो माती दिली, असे कोण तुम्हाला जर
वाटत असेल की माझ्याकडून ही चूक झाली, तर आवर्जून परत तुम्ही 1 किलो मातीचं सॅम्पल अतिशय व्यवस्थितपणे काढा आणि परत आपल्या लॅबला पाठवा, आपण परत तुम्हाला तपासून देऊ. पण हा गाभ आहे, ही वेळ आहे, ही वेळ जर चुकली तर पुढचं सगळं गणित तुमचं चुकणार आहे. कारण आता आज आपण बघतोय की मातीच्या महत्वाच्या प्रकारानुसार आपलं संपूर्ण व्यवस्थापन आपण अवलंबून आहे. कारण जी माहिती तुमची मातीची जाणार आहे ती जाणार आहे तंत्रज्ञानाला, तंत्रज्ञान त्या माहितीच्या आधारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. बरोबर. जर तिथंच जर आपण मोठी चूक करत असेल तर आपल्या उत्पादनामध्ये खूप मोठा गॅप येऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक माती परीक्षण झालंय का, किंवा मी माती काळजीपूर्वक दिली का, हे प्रत्येकाने मनाला प्रश्न विचारा आणि त्यानंतर पुढचा जो काही निर्णय आपण तो घेऊ शकतो. त्यामध्ये जो मुक्त चुना वाढलेला आहे, काळ्या जमिनी आहेत, मुक्त चुना वाढलेला आहे, रासायनिक खताला मला मर्यादा आहेत. रासायनिक खत जर मला टाकायचं असेल तर ते कशा पद्धतीने टाकलं पाहिजे हे आपण आता मगाशी आपण चर्चा करत होतो. मला सेंद्रिय खताची त्याला जोड द्यावीच लागेल किंवा त्याला एक प्रकारचं आवरण तयार करावं लागेल. मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर जसं आता आपण ड्रीप इरिगेशन का सांगितलंय, कशासाठी आपण एआयच्या तंत्रज्ञानामध्ये ड्रीप वचा वापर म्हणजे कंपल्सरीच केलेला आहे. का केलाय, तर मला ज्यावेळेस अडचण आहे, मला ज्यावेळेस मी टाकलेलं खत, आता समजा आपण काही खतांचा विचार करू, जर 10-26-26 आहे, डीएपी आहे, 24-24 आहेत किंवा पोटॅश आहे, ही जी खतं आहेत, हे खतं टाकल्यानंतर जमिनीत त्याचं एक विशिष्ट अभिक्रिया व्हायला सुरुवात होते. अभिक्रिया सुरुवात झाल्यानंतर नत्रासारखं जे खत आहे ते साधारणतः 7 दिवसापासून पुढे 14 दिवसानंतर त्या पिकाला लागू व्हायला सुरुवात होते. स्फुरद सारखं खत तुम्हालाही माहिती आहे की साधारणतः 21 दिवसानंतर लागू व्हायला चालू होतं. प्रत्येक खताचं एक कार्यकाल असतो, त्या कार्यकालानंतर ते खत लागू व्हायला सुरुवात होतं. पण त्याची उपलब्धता किंवा त्याचं लागू होण्याचं प्रमाण हे आपल्या जमिनीतल्या असणाऱ्या सगळ्या क्षारांवरती अवलंबून असतं. माझ्या जमिनीत जर हानिकारक क्षार असतील तर ते लागू होण्याचं प्रमाण हे 50% कमी असतं. ते प्रमाण मी 50% पण म्हणू शकत नाही, ते 10 ते 15% असू शकतं, असं धरून चाला. आणि माझ्या जमिनीत जर क्षारांचं प्रमाण कमी असेल, हानिकारक क्षारांचं प्रमाण कमी असेल, तर त्याचं लागू होण्याचं प्रमाण 70 ते 80% असू शकतं. आज अशी परिस्थिती आहे आपल्या पंचकृषीतल्या. आपण हे सगळे रिपोर्ट पाहिले तर बहुतांश रिपोर्ट असे सांगतात की माझ्या जमिनीतला मुक्त चुना हा 20% पुढे गेलेला आहे. किती टक्क्याच्या? 20%. मग मला गरज अशी आहे, आता आज अशी मला गरज आहे की मला जी सेंद्रिय खतामध्ये मी किंवा मला जी रासायनिक खतांचे डोस टाकायचे आहेत, मला त्याला सेंद्रिय खताची जोड द्यावीच लागेल, अथवा मला विद्राव्य खतांचा वापर करावा लागेल. विद्राव्य खतांचा हे लक्षात घ्या. विद्राव्य खतं कोणती? ऊस शेतीसाठी आपण असं म्हणणार नाही की तुम्ही साधारणतः प्रत्येक वेळेस 1261 आणून सोडा. ऊस शेतीसाठी आपण असं म्हणणार नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस 05234 आणून सोडा. ऊस शेतीसाठी आपण असं म्हणणार नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही 1340-13 सोडा. पण काय करायचंय, ही जी कॉम्प्लेक्स खत आहेत, जसं डीएपी आहे, 24-24 आहे किंवा 18 म्हणजे आपण त्याला 10-26-26 म्हणतो, ही जी खतं आहेत कॉम्प्लेक्स मधली, जी आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात, ही खतं आणून त्याचं आपल्याला स्लरी किंवा विद्राव्य करून बॅलरमध्ये ते ठेवता आली पाहिजेत. आणि ती ठेवून मग नंतर त्याच्यामध्ये सेंद्रिय खताची जोड देऊन ती खतं आपल्याला गाळून असतील, काही खतं जर विशिष्ट त्याचा गाळ राहत असेल तर ती खतं कपड्यांनी गाळून आपल्याला साधारणतः ड्रीपमधून सोडता आली पाहिजे, जेणेकरून त्याची उपलब्धता ही 100% राहणार आहे आणि पिकाला ते त्वरित मिळणार आहेत, मुळांच्या कक्षेत जाणार आहेत, त्वरित मुळांना ते घेता येणार आहेत आणि आपली वाढ पिकाची साधारणतः पुढच्या 2 ते 3 दिवसात खत सोडल्यानंतर दिसणार आहे. आज अशी परिस्थिती, मी खत टाकलं पण महिन्याने रिझल्ट दिसतोय. कारण ऊसाचा कालावधी आज जर बघितला, आज अशी परिस्थिती आपण जर बघितला तर राहिले आपल्याकडे कालावधी खूप कमी राहिलेला आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर 3 महिन्याची पिकं झालेत. पुढच्या वर्षी तुमचा ऑक्टोबरला जर कारखाना चालू झाला तर साधारणतः 12 महिन्याचा कालावधी असतो, समजा आपण गृहीत धरू. आता 2 ते 3 महिने तुमचे तर संपलेत, आपल्या हातात फक्त 10च महिने. 10 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला टार्गेट गाठायचे. मग गाठायचं 10 महिन्याच्या कालावधीत जर टार्गेट गाठायचं असेल, म्हणजे तिथपर्यंत पोहोचायचं असेल, तर आपल्याला प्रत्येक दिवस ऊस शेतीतला महत्वाचा आहे. येणारा प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. मग प्रत्येक दिवशी रोज उठून खत सोडायचं नाही, पण रोज आपल्याला काय नक्की तपासायचे, रोज नक्की आपल्याला कशा पद्धतीने त्याच्यामध्ये व्यवस्थापन करायचे, त्याच्यामध्ये 8 दिवसाला कसे बदल होतात, कसे बदल अपेक्षित आहेत, याची माहिती आपल्याला मिळवायची. आता हे सगळं करत असताना ज्यावेळेस आपण रासायनिक गुणधर्म तपासले त्यावेळेस मग आपलं खताचं वर्गीकरण आपण तसं करून देतोय शेतकरी बांधवांना. 2 महिन्यात सुरुवातीच्या जो तुम्हाला आपण मार्गदर्शन केलं होतं, तर तो एक बेस तयार करायचा प्रयत्न करत होतो. पहिला सुरुवातीचा की काय केलं बाबा, साधारणतः आपल्याला कळालं की कॅल्शियम कार्बोनेट 20% तर नत्र एकूण किती किलो दिला पाहिजे, त्या अनुषंगाने तुम्हाला नत्रामध्ये मार्गदर्शन झाले. ज्या जमिनीमध्ये पीएच 8.5 किंवा 8च्या पुढे आहे त्यामध्ये युरिया न देता तुम्हाला अमोनियम सल्फेटचा बेस आपण दिला होता. ज्या जमिनीमध्ये नत्र स्फुरदची जास्त उपलब्धता तिथे कॅल्शियम 100% मिळणार नाही. सुरुवातीला कॅल्शियमची गरज दिसते आपल्याला या जमिनीमध्ये, आपण कॅल्शियम नायट्रेटचं रिकमेंडेशन किंवा मार्गदर्शन तुम्हाला केलेले, जे आपण करतच नव्हतो. सुरुवातीच्या 1 ते 45 दिवसात तुम्ही कॅल्शियम नायट्रेट सोडत होता का?
सोडत होता का तुम्ही? हे आज आपल्याला इथं दिसतंय. जे कॅल्शियम नायट्रेटची रोल आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं स्थिर होतोय. जर ज्या मातीमध्ये माझं नत्र आणि स्फुरद जिथं जातो त्या मातीमध्ये मला कॅल्शियम दिसतच नाही, तिथं मला कॅल्शियमचा रोल हा खूप महत्वाचा आहे, घटक जो म्हणजे महत्व आहे हे खूप महत्वाचं आहे. येणाऱ्या काळात पुढच्या 3 महिन्यानंतर मला माझी अपेक्षा आहे की मला त्या ऊसाला कांड्या सुटणार आहेत. आणि दुसरी माझी अपेक्षा असते की पेरा वाढला पाहिजे. ही प्रत्येकाची अपेक्षा आहे ना. पेरा वाढला तर त्याची उंची वाढणार आहे आणि जास्त पेरा तयार करायचा आहे आणि पेरा जेवढे पेरा तयार करायचे त्याची उंची वाढवायची मला प्रत्येक पेऱ्याची, तर लांबी वाढवायची. तर लांबी वाढवण्यासाठी मला कॅल्शियम हा खूप महत्वाचा घटक आहे आणि तो मला आत्ता दिला पाहिजे ना. मी ज्यावेळेस माझे कांड्या चालू होतील आणि त्यानंतर मी नियोजन करायचं ठरवलं तर माझं ते नियोजन कदाचित योग्य नसणार आहे. हे आपल्या या तंत्रज्ञानामधून समजले. मागच्या वर्षीचे ऊस तुम्ही जर आता समजा या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये पाहिले असतील, आला होता तुम्ही तिथे, तर ते ऊस आता साधारणतः आम्ही उद्या किंवा परवा तोडतोय. त्याची आम्ही सगळ्या अनालिसिस टेस्ट केल्या. त्याची रिकव्हरी कारखान्याच्या अनुषंगाने सांगितलं तर रिकव्हरी साधारणतः समजा उदाहरणार्थ मी खोडव्याचं उदाहरण तुम्हाला देतो. 86-032 तिथे तुम्ही खोडवा पण बघितला. 8-8.5 महिन्याचा खोडवा आहे. साधारणतः 11 पर्यंत रिकव्हरी केली 8-8.5 महिन्यामध्ये. तुमचं 265चा खोडवा आहे तिथं उपलब्ध आहे 12.5 रिकव्हरी. त्यानंतर तुमचं जे लागणी आहे तिकडे बघितल्या 13-007 असेल, 15-006 आहे, त्यानंतर 265 आहे, 86-032 आहे. एकही ऊसाची रिकव्हरी 11च्या खाली नाही 12 महिन्यात. आणि ऊसाचं वजन एकही ऊस 4 किलोच्या खाली नाही. आत्ता आपल्याकडे अनालिसिस, कालच परवा आमचे अनालिसिस, आणि ते पण कारखान्याचे लॅबचे शिक्के आहेत आपल्याकडे. 2 कारखान्याकडे आपण तपासतो, 2 कारखान्याचे प्रतिनिधी येऊन तपासतात आपल्याकडे. म्हणजे कशामुळे हे शक्य होत आहे तर त्याच्यामध्ये आपण बघितलं, जर मला 1 किलोचा किंवा आपण असं म्हणू शकतो की एका ऊसाचा सोडा, पण मला जर 1 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचंय तर मला एकूण नत्राची मात्रा किती लागणार आहे? शास्त्रज्ञांनी असं सांगितलंय की साधारणतः 1.25 ते 1.5 किलो नत्र लागतंय. 1.25 किलो पर्यंत तुम्हाला स्फुरद लागतो आणि 1.25-2 किलो पर्यंत तुम्हाला पालाश लागतं. किती टन उत्पादन घेण्यासाठी? 1 टन. मग मला जर 100 टन घ्यायचं असेल तर मला किती किलो नत्र लागेल? 100 ते 125 किलो, बरोबर का? त्यानंतर नत्र स्फुरद किती लागेल? 50 किलो, बरोबर का? 50 ते 75 किलो. आणि पालाच जर विचार केला तर तो आपल्याला 200 ते 250 किलो पर्यंत लागेल. म्हणजे पूर्ण ऊस तुटून जायला पाहिजे. लक्षात घ्या. मग आता ह्याचं जे गणित आहे आणि आपल्या मातीत हिथं रिपोर्ट सांगतोय ना, माझ्या मातीमध्ये उपलब्ध आहे, नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे. नत्र कमी आहे पण स्फुरद पण आहे पण कमी, आणि पालाश तर अत्यंत भरपूर आहे. मग तरी माझा ऊस 1.5 किलोचा होतोय. मग मी कुठं चुकतोय? काय नक्की चुकतंय? माझ्या मातीचा जो पोत आहे तो का सपोर्ट करत नाही? माझं जे मातीचं माध्यम आहे ते ऊस पिकामध्ये उत्पन्न वाढीसाठी का मदत करत नाही? मग मला काय करायचंय? मग मला त्याच्या जैविक गुणधर्मावरती लक्ष द्यायचं, जो तिसरा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म. त्याच्यामध्ये मग जो मगाशी आपण बोललो, वर्षानुवर्ष मी पाचट कुजवतोय, वर्षानुवर्ष मी पालापाचोळा टाकतोय, मी सोयाबीन करतो, पण माझी चूक काय होते? मी सोयाबीन भरडतो बाहेर किंवा वावरात भरडत असेल कापून बाहेर नेतो, आणि नंतर मी काय करतोय की मशागत खूप मोठी करतो, नांगरणी करतो, रोटर मारतो, आणि मग मी ऊसाची तयारी करतो. ज्यावेळेस मी ही पद्धत वापरतोय त्यावेळेस माझ्या सोयाबीनने जेवढं हवेतलं नत्र खेचून घेतलं होतं ते एका क्षणात मी ते सगळं उडवून टाकतो. एका क्षणात ज्या सोयाबीनने माझा कर्ब वाढवला होता जमिनीचा, तो सगळा एका क्षणात कार्बनचा ऱ्हास मी एका क्षणात करतोय. ज्या कार्बनमधून आपल्याला नत्राची उपलब्धता होणार आहे, ज्या कार्बनमधून आपल्याला स्फुरदची उपलब्धता होणार आहे, म्हणजे थोडक्यात आपण म्हणतोय की हे सगळे अन्नद्रव्य उपलब्ध आहेत ते त्या कर्बावरती आहेत. हवेतनं जे घटक मिळणार आहेत, उदाहरणार्थ कार्बन सगळ्यात महत्वाचा आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, म्हणजे हे 3 खूप महत्वाची गोष्ट आहेत. लक्षात ठेवा, आपल्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड असतो. दिवसा आपण झाडाखाली झोपतो का? झोपतो. रात्रीचे झोपतो का? दिवसा झाडे ऑक्सिजन सोडतात आणि रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडतात. हे लक्षात ठेवा. प्रकाश संश्लेषण होण्यासाठी प्रत्येक झाडाला कार्बन डायऑक्साईडची खूप मोठी गरज असते, CO2. हे आता तुम्ही म्हणताल खूप शास्त्रीय पद्धतीने सांगताय, पण मला थोडक्यात सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा. महत्व काय? ज्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडची उपलब्धता जास्त त्या ठिकाणी ऊसाची वाढ पण तुम्हाला चांगली मिळेल. तुम्ही आज जर बारकाईने तपासायचं असेल, तुमच्या प्लॉटलाच्या कडेला जर समजा असं एक प्रकारची तुम्ही जर समजा घास लावलाय किंवा नेट बांधली, जिथं तुमचा दिवसा रात्रीच्या वेळेस त्या झाडांनी सगळा कार्बन डायऑक्साईड जो सोडलेला आहे तो दिवसा तुमच्या त्या वातावरणात असतो. कार्बन डायऑक्साईड हा जड असतो, तो साधारणतः 2.5 ते 3 फुटाच्या उंचीवरच राहतो, तो हवेत वरती नाही राहत. सकाळी जो कार्बन डायऑक्साईड जो तुमच्या सगळ्या त्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहे उपलब्ध, हा त्या पिकाला घेता आला पाहिजे. आणि सकाळच्या हवेमधून म्हणजे ज्यावेळेस ते हवा सुटते
प्लॉटमध्ये किंवा जसं जसं ऊन वाढत जातं तसं तुमच्या प्लॉटमधला कार्बन डायऑक्साईड हा तुमच्या प्लॉटमध्ये दूर जातो. मग आता लक्षात काय की आपलं टार्गेट काय पाहिजे, जो माझा सकाळी 9 वाजता 10 वाजता किंवा जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत जो कार्बन डायऑक्साईड तयार आहे तो माझ्या पिकाने जास्तीत जास्त घेतला पाहिजे. जेवढा माझा पीक जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड घेईल तेवढं त्याला त्यातून सगळे घटक पिकाला मिळणार आहे. हे लक्षात घ्या. त्यातून त्याला ऑक्सिजन मिळणार आहे, ही सगळ्यात मोठी बाब आहे. ऑक्सिजनच मिळत नाही का तर कार्बन डायऑक्साईडच नाही तिथं किंवा तिथं उपलब्धच नाही. म्हणून बऱ्याच वेळा बघा भाजीपाल्याचे शेतकरी कडेने नेट लावतात, तुम्ही बघितलं असतील, किंवा कडेने आपण शेवरी लावतो, घास लावतो. का तर माझ्या पिकात जो कार्बन डायऑक्साईड आहे तो मला कुठंतरी वाऱ्याच्या दिशेने म्हणजे थोपावतोय आपण वार, तो थांबतोय तिथं आणि तो कार्बन थांबलेला माझ्या पिकाला मिळतोय. तुम्ही काही ठिकाणी प्रयोग करून बघा, तुम्हाला रिझल्ट दिसेल. काही ठिकाणी तुम्ही साड्या बांधा, डबल साडी करा, डबल साडी, जिथून तुम्हाला वाऱ्याची दिशा तुम्हाला माहिती, तुमच्या मोबाईलमध्ये आपण तंत्रज्ञान बसवलंय, तुम्हाला वाऱ्याची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, ते तुम्हाला लक्षात येईल. जिथं तुमचं वारं ज्या दिशेने वाहतंय त्या दिशेला तुम्ही तिथं काहीतरी गोष्ट तुम्ही, मी काय म्हणतोय फक्त थोड्या प्रमाणात करा. अनुभव घ्यायचा असेल तर तिथं तुमचं ऑक्सिजनची उपलब्धता पिकामध्ये वाढेल. कार्बन डायऑक्साईड मिळाला की पिकाची ग्रोथ चांगली मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला खूप गरजेचं आहेत बघण्याचा. आणि ज्यावेळेस जैविक गुणधर्मावरती आपण अभ्यास करतोय किंवा काम करतोय त्यावेळी जैविक गुणधर्मामध्ये आपल्याला जमिनीमधलं सेंद्रिय पदार्थ वाढवणं खूप गरजेचं आहे, हे काळाची गरज आहे. म्हणून जेवढे सेंद्रिय पदार्थ वापरता येतील, जेवढे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील. ढेंच्यासारखं पीक ऊस निघल्यानंतर तुम्हाला करता येतंय का मातीच्या प्रकारानुसार, ते तुम्हाला जमिनीमध्ये 1.25 महिन्यानंतर गाडता येतंय का, त्याच्यामधून माझा सेंद्रिय पदार्थ वाढेल जमिनीतला, याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. जमिनीत मशागत करत असताना कॅल्शियम कार्बोनेट आहे, मला 1-3 वर्षानंतर मला सबसॉइलर वापरता येईल का, हा प्रयत्न तुम्ही तिथे केला पाहिजे. त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की मला सोयाबीनच्या शेतात ऊस लावता येईल का, कुठलीही मशागत न करता हा प्रयत्न तुम्ही मला त्या प्लॉटमध्ये केला पाहिजे. हे झालं सेंद्रिय कर्ब किंवा तुमचं जीवाणूंचा वापर वाढ. पूर्वी जे आपण पाहत होतो, आता मला वाटतं खूप म्हणजे आता जसं आपण बघितलं तर 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की बाबा ज्यावेळेस आपण माती परीक्षणाचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत ते सांगतात की 1 ग्रॅम मातीमध्ये करोडोच्या संख्येने जीवाणू होते. आज आपण 10 किलो माती तपासली तरी बोटावर मोजणे इतके सुद्धा जीवाणू उपलब्ध नाही. कशी उपलब्धता होणार आहे, कसं अन्नद्रव्य पिकाला मिळणार आहे, या सगळ्यामधून आपण जातोय. यासाठी जैविक आहेत, भौतिक आहेत, रासायनिक गुणधर्म आपल्याला या तंत्रज्ञानामधून समजतात, त्याचा वापर आपण करतोय आणि त्या अनुषंगाने आपल्याला करायचंय की बाबा माझं अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि जे काही इतर गोष्टी आहेत की खत व्यवस्थापनामधल्या त्या कशा तंतोतंत मला पालन करायचं. आता ज्यावेळेस हे तंत्रज्ञान आपण राबवतोय म्हणजे ज्यावेळेस हे सगळं करतोय, आता मशागत झाली, आपली लागवड झाली, लागवडीचं अंतर आपण केलं योग्य, लागवड करून घेतली, 2 महिन्याची पिकं झालेली, आता पहिले ड्रेंचिंग आपल्या सगळ्या झालेल्या आहेत. आता आपण बघतोय की आपल्या ज्या तंत्रज्ञानामधून जे प्रणाली वापरलेल्या आहेत त्या प्रणालीवरती आपण बोलूयात की पहिली प्रणाली सगळ्यात महत्वाची आहे की उपग्रह प्रणाली. ज्या उपग्रह प्रणालीमध्ये आपण काय करतोय की तुमच्या प्लॉटच्या चतुर्सीमा आपण सुरुवातीला घेतल्या होत्या. ह्या चतुर्सीमा कशासाठी घेतल्या होत्या की समजा अवकाशात जे उपग्रह आहेत, जे उपग्रह आपण निवडलेत आपल्या प्रकल्पासाठी, आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, काही विशिष्ट उपग्रह आहेत की त्याचे नाव साधारणतः 7 ते 8 प्रकारचे उपग्रह आहेत. आपला प्रयत्न असा आहे की आपले असे उपग्रह असतील की जे उपग्रह तुम्हाला प्रत्येक 2 दिवसाला किंवा प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक 7 दिवसाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. अवकाशात उपग्रहाची जी सीमा आहे जर आपण बघितलं तर साधारणतः 1000 किलोमीटरच्या उंचीवरून ते तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. तुमचा प्लॉट आता जसं आपण मोबाईलमध्ये फोटो काढतो तसंच तो तुमच्या प्लॉटवरती तो फोटो काढत असतो आणि काढलेल्या फोटोमधून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण तो करण्याचा प्रयत्न करतो. आज आपण इथं बसलोय तुमच्या प्लॉटमध्ये ते आपण सगळ्यांना ओपन करून दाखवणार आहे. तुम्ही जगाच्या पातळीवर कुठेही गेला तरी तुमचा प्लॉट योग्य स्थितीत वाढतोय का अयोग्य स्थितीत वाढतोय हे तुम्ही इथं बसून किंवा मोबाईलमध्ये बघून पाहू शकता. उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून काय करतोय तो फोटो घेतोय. जे तंत्रज्ञान आपण विकसित केलंय म्हणजे त्यामध्ये मदत आपण मायक्रोसॉफ्ट सारख्या जगविख्यात कॉम्प्युटरमध्ये ज्याचं मोठं काम आहे, एआय मध्ये ज्याचं मोठं काम आहे, त्यांची आपण मदत घेतली. घेतलेला फोटो त्याचं विश्लेषण आपण मागे करतो आणि विश्लेषण करून तुम्हाला सांगतो की तुमच्या प्लॉटची योग्य वाढ चालली का अयोग्य वाढ चालली. त्याचं विस्तृतपणे जे मार्गदर्शन आहे ते माझे प्रतिनिधी करणार आहेत तुम्हाला की त्यामध्ये कुठले नकाशे पाहायचे, नकाशाची कलर काय सांगतात आणि नकाशाचे कलरच्या अनुषंगाने माझ्या पिकाचं व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण पहिली प्रणाली जी आहे ती तुमच्या लक्षात आली का, उपग्रह प्रणाली. आता सगळ्यात महत्वाची माहिती मला याच्या अगोदर एक तुम्हाला सांगावीशी वाटते. हे तंत्रज्ञान चालतं माहितीच्या आधारावर. हे तंत्रज्ञान तुम्ही सांगितलं म्हणून, मी सांगितलं म्हणून किंवा यांनी सांगितलं म्हणून चालत नाही. हे कशावरती चालतं, माहितीच्या आधारावर. आज लक्षात घ्या, सगळ्यात प्रामुख्याने बाबी लक्षात घ्या. माहिती कोणती, तर तुमच्या शेतातली माहिती. तुम्ही त्या आता सध्या तुमची एवढी मोठी आपण हे तंत्रज्ञान असं आणलंय,
आज आपण ही चर्चा करतोय ना, जर कदाचित हे तंत्रज्ञान आपल्या हातात नसतं तर आपण अजूनही 10 वर्ष मागे असतो. आपण ज्या चर्चा करतोय पुढच्या 10 वर्षातली चर्चा करतोय. जे पुढच्या 10 वर्षात घडणार होतं ते आज आपण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. कारण हे तंत्रज्ञान आज ब्राझील सारखा देश, तिथे सुद्धा एवढ्या प्रमाणात 100 शेतकरी आज वापर करत नाहीत. म्हणजे ज्या जगाला आपण म्हणतो की ऊस साखर उद्योगामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी, तर तिथेही आम्ही चर्चा केली. तिथला प्रत्येक शेतकरी वापरत नाही त्यांना, कारण ती प्रणालीच परवडणारी नाहीये. त्या प्रणालीचा अजून त्यांनी अवगत जे काही आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांची लँड होल्डिंग जास्त आहे, त्याच लोकांनी त्याचा अवलंब केलेला आहे. सामान्य शेतकरी त्यांच्या एआय पर्यंत अजून पोहोचू शकले नाहीत. त्यांना खूप कौतुक वाटलं की महाराष्ट्रातले प्रत्येक शेतकरी आता एआय बोलायला लागलाय. म्हणजे खूप मोठी बाब आहे. आणि आपण आज महाराष्ट्रात असं सांगतोय की जे पुढचं 10 वर्षानंतर ज्या गोष्टी घडणार होत्या त्या आज आपण आपल्या ऊस शेतीमध्ये, म्हणजे तुम्ही सगळ्यात मोठे लाभार्थी शेतकऱ्यांनी, तुम्हाला पुढच्या 10 वर्षातलं जे तंत्रज्ञान आहे, ज्याचा विकास होणार आहे, जे प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात असेल, ते आज तुम्ही तुमच्या शेतात करताय. ही खूप मोठी बाब आहे. ही प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे आणि त्या गोष्टीचा विचार करून तुम्ही ह्या तंत्रज्ञानाकडे पाहिलं पाहिजे. या माहितीच्या आधारावर, म्हणजे हे सगळं तंत्रज्ञान जे महत्वाचं आहे, हे सगळं माहितीच्या आधारावर चालतं. तुम्ही तुमच्या शेतातली, तुमचं काम आहे, मी याचा वापर करतोय, मी याचा ऊस उत्पादक शेतकरी, मी त्या तंत्रज्ञानाला सांगितलं पाहिजे, माहिती पुरवली पाहिजे की मी ज्या या प्लॉटमध्ये जो ऊस लावलेला आहे त्या ऊसाच्या प्लॉटमध्ये मागील कोणत्या वर्षी याचं उत्पादन, ऊसाचं उत्पादन मला त्या प्लॉटमध्ये चांगलं निघालं होतं. 2000 साली निघालं होतं, तुम्ही तो आकडा आम्हाला सांगा. 2005 साली निघालं होतं, तो आकडा तुम्ही आम्हाला सांगा. आपण काय करतो, जर आपण ती जर माहिती त्याला दिली की माझ्या एका ऊस, आता समजा आपण साहेबांचा प्लॉट बघितला, त्यांनी जर सांगितलं की मला त्या प्लॉटमध्ये साधारणतः 2005 साली सगळ्यात जास्त उत्पादन निघालं होतं, तर आपण 2005 सालीचा डेटा, माहिती संकलित करायचं काम त्या यायला देतो. तो काही सेकंदात तो 2005 सालीची माहिती काढतो. बाबा 2005 साली त्यांना 80 टनाचं उत्पादन निघालं होतं. का निघालं होतं? त्याच्या मागचे कारण काय होते? हवामान पोषक होतं का? पोषक असेल तर हवामानातला कोणता घटक पोषक होता? सूर्यप्रकाश एकूण कालावधीमध्ये, वाढीच्या अवस्थेमध्ये त्याला सूर्यप्रकाश किती मिळाला होता? त्यानंतर त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर तापमान किती होतं उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यामधली आर्द्रता किती होती, याचा संपूर्ण डेटा तो एका सेकंदात काढतो. हे लक्षात ठेवा, असं प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे. आणि ही माहिती अजून तुमच्या अकाउंटला ऍड होते. हे तुमचं अकाउंट तयार झालं, हे लक्षात घ्या. बँकेत कसं आपण अकाउंट तयार करतो, तसं हे आपण यायला तुमचं अकाउंट तयार केले. तुम्ही आज पुढच्या 10 वर्षात, 15 वर्षात, 25 वर्षात, 50 वर्षात किंवा तुमच्या पुढच्या 70 वर्षात नंतर जरी आजची माहिती पाहिजे म्हणली ना, तरी तुम्हाला तुमच्या अकाउंटला पाहता येणार आहे की माझी त्या वर्षीची संपूर्ण माहिती मला यायची पाहिजे. हे तंत्रज्ञान आपण अशा प्रकारे विकसित केले. ही सगळी माहिती तुम्हाला आपण असं डेटा सेंटर तयार केले. त्या डेटा सेंटरमध्ये ही तुमची माहिती चाललेली. तुम्ही कुठल्याही तुमच्या नावानुसार पुढच्या कुठल्याही वर्षात तुमची माहिती सगळी संकलित केलेली काढू शकता आणि तपासू शकता. तर थोडक्यात मला असं सांगायचंय की जेवढी त्याला आपण कोणकोणती माहिती दिली त्याला, आता काय माहिती दिली, जी माहिती त्याला उपलब्ध झालेली ही फक्त 2 महिन्याची माहिती उपलब्ध झाली. आपण जे बारामतीमध्ये विकसित केलेलं तंत्रज्ञान होतं, जे माहिती बारामतीच्या परिसरात किंवा 200-250 शेतकरी जे घेतले महाराष्ट्रात विविध ठिकाणी, त्या परिसरातली माहिती आपण त्याला दिली आणि मॉडेल तयार केलेले. जर आपल्या पंचकृषीतली माहिती त्याला अजून मिळाली, समजा उदाहरणार्थ काय, मातीची माहिती, हे रिपोर्ट आपण त्याला दिले. हवामानातली माहिती, सेन्सर बसवले, हवामानातली माहिती गोळा व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची माहिती की जसं आता तुम्ही व्हरायटीची, जातीची जी जात लावली त्या माहिती दिली, कोणत्या दिवशी लावली त्याची माहिती दिली. पण जी उपलब्ध माहिती आहे 2 महिन्याची, ते असं सांगताय की ही माहिती खूप कमी पडते. 2 महिन्याची त्याला जी माहिती, ज्या तंत्रज्ञानाचा आपण विचार करतोय, एआय, कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय की जिथं मानवी बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत. आज मी आहे, तुम्ही आहात, सगळे आहात, मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण माझा जेवढी बुद्धिमत्ता आहे मी तेवढीच सांगणार आहे. मी त्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाऊन सांगू शकतो का? नाही सांगू शकत. तुम्ही आज जे ऐकताय, मी जसे सगळं सांगतोय, सगळंच तुमच्या डोक्यात बसेल ही गोष्ट आहे का? काही गोष्टी तुम्ही विसरणार आहे. पण ही कृत्रिम बुद्धिमत्ता अशी आहे की अमर्याद आहे. ह्याला विचार अमर्याद आहे, ती अमर्याद विचार करणारी बुद्धिमत्ता आहे. ह्याला तुम्ही जेवढी माहिती पुरवताल, जेवढे डेटा सेट्स, त्याला आपण इंग्लिशमध्ये डेटा सेट म्हणतो, जेवढी माहिती तुमच्या शेताची त्याला उपलब्ध होईल, तेवढ्या माहिती पचवून त्यातून तुमचं ते आउटपुट म्हणजे रिझल्ट हे देण्याचं काम ही बुद्धिमत्ता करते. आज मी शेतामध्ये गेलो होतो, माझ्या डोळ्यांना काही मर्यादित दिसले गोष्टी, पण माझ्यासोबत ही बुद्धिमत्ता होते, कृत्रिम बुद्धिमत्ता. मला माहिती ना तुमच्या शेतातले एआयचे मागच्या महिन्यातले रिझल्ट काय आहेत, सॅटेलाइट काय सांगत होतं, सेन्सर काय सांगत होते, त्यानंतर तुमचे संपूर्ण मातीचे परीक्षणाचे रिपोर्ट काय सांगतात. माझं टार्गेट फक्त मी तेवढंच पाहिले आता की त्या गोष्टी बरोबर आहेत का चुकीच्या आहेत, कारण बुद्धिमत्तेची जोड मी आता घेतलेली आणि ते आपण शेतकऱ्यांना दिलेली.
म्हणजे येणाऱ्या काळात जर या तंत्रज्ञानाला जर माहिती पुरवली गेली, माहिती मिळत गेली, तर सगळ्यात मोठी बाब ही अशी होणार आहे, मला तुम्हाला दाखवायचंय की आपल्या शेतीचा डॉक्टर हा आपण तयार करणार आहे. त्याला आपण AI डॉक्टर म्हणतोय. आज महाराष्ट्रात ज्यावेळेस आपण पाहतोय किंवा आपल्या भागातच आपण पाहू, समजा मी बारामतीहून आलोय मार्गदर्शन करण्यासाठी. मी जर समजा बारामतीमध्ये 10-26-26 काही शेतकऱ्यांना सांगत असेल, समजा 30 दिवसाचा ऊस झालाय, मी सांगतोय 10-26-26 वापरा, आणि मी तीच जर मार्गदर्शन इथं करत असेल तर कदाचित हे चुकीचं ठरणार आहे. का? मला पहिली गोष्ट, मला या शेताची माहिती घ्यावी लागेल, तुमच्या वातावरणाची माहिती घ्यावी लागेल, तुमच्या ऊसाच्या जातीची माहिती घ्यावी लागेल, ऊसाच्या कोणती अवस्था आहे, वाढीची कोणती अवस्था आहे त्याची माहिती मला घ्यावी लागेल ना अगोदर, आणि तर मी 10-26-26 सांगितलं तर योग्य ठरणार आहे. म्हणून हा जो AI डॉक्टर असेल, हा AI डॉक्टर तुम्हाला हे दिसतात का? AI डॉक्टर दिसतोय का तुम्हाला? हा AI डॉक्टर तयार करतोय आपण, लक्षात घ्या. हा AI डॉक्टर म्हणजे आपला जसा कौटुंबिक फॅमिली डॉक्टर म्हणतो ना आपण, त्याला आपलं सगळं कळले असते, आपली हिस्ट्री, आपण काय करतो, आपला दिनक्रम काय आहे, आपण काय खातो बाहेरचं, किंवा आपण किती जेवण करतो, आपल्याला ताप आला तर कोणती गोळी लगेच फायदेशीर ठरू शकते, त्याच्याकडे तो काय झालेला असतो, आपली माहिती गोळ्या गेलेली असते. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे ना? फॅमिली डॉक्टर आपण काय म्हणतो, त्याला आपली कौटुंबिक माहिती असते ना सगळी. आपण जर हेच जर समजा मी आज समजा इथं आलो, मला जर ताप आला, तर नवीन मी आज तुमच्या गावातल्या डॉक्टरांकडे गेलो, तर कदाचित त्यांना मार्गदर्शन मला करण्यासाठी किंवा प्रिस्क्रिप्शन मला देण्यासाठी थोडा वेळ लागेल, कारण माझी त्यांच्याकडे माहितीच नाही. जर हीच माहिती मी जर समजा त्यांना इंजेक्शन देण्याच्या अगोदर सांगितलं की माझी ही सगळी हिस्ट्री आहे आणि ही हिस्ट्री तुम्ही तपासा, मला किती दिवसानंतर का ताप येतो, मी काय खाल्ल्यानंतर ताप येतो, मला जर समजा ताण येत असेल माझ्या शरीरावरती तर तो काय येतो, कोणत्या तापमानात, मी जर समजा माझं बारामतीचं तापमान वेगळं होतं, मी आज वेगळ्या तापमानात आलोय, किंवा मी जर समजा आज आपलं जालन्याचं पाणी पिलोय, मी बारामतीचं पाणी पितो, तर मला पाण्यामध्ये बदल झाले तर मला काय फरक पडतो, ही माहिती मी जर डॉक्टरांना त्वरित सांगितली तर डॉक्टरांचं मार्गदर्शन करण्याची कार्यक्षमता काय होईल? वाढेल का नाही? तसं हा AI डॉक्टर आहे. तुम्हाला जर त्याला जर माहिती तेवढी अचूक मिळाली तर तो तुम्हाला शेतामध्ये तेवढ्याच अचूकतेने मार्गदर्शन करणार आहे, तेवढ्याच ताकदीने मार्गदर्शन करणार आहे. हे लक्षात घ्या. तो तुम्हाला कुणालाच विचारायची गरज नाही, हा तुमच्या मोबाईलमध्ये असेल आणि तुम्हाला तुमचं मॉडेल, ह्या मॉडेलमधून हा AI डॉक्टर सगळा डेटा तपासेल आणि तुम्हाला सांगेल की बाबा साधारणतः आज वाटतंय बाबा त्याला की साधारणतः 40,000 लिटर पाण्याची गरज आहे, तर 40,000 लिटरच पाणी द्या. आज वाटतंय त्याला की बाबा साधारणतः फुटव्याची अवस्था आहे, त्या फुटव्याच्या अवस्थेमध्ये वातावरण योग्य नाहीये, पुढच्या 4 दिवसातलं पण वातावरण योग्य नाही, पण फुटवा होणं गरजेचं आहे, मग त्याला तो काही वरून फवारणी करायची गरज आहे का, की जेणेकरून बाबा तापमान नियंत्रित त्या प्लॉटचं राहू शकतं. तर तशा गोष्टीचं मार्गदर्शन हा प्रयत्न करणार आहे करण्याचा, मग याला आपण AI डॉक्टर म्हणतोय. तर असे डॉक्टर आपण तयार करतोय. तर त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची माहिती आहे यामध्ये, आता हे तुम्हाला आपण दाखवलेले सॅटेलाइट म्हणजे उपग्रह प्रणाली आपण तुम्हाला दाखवलेली, जे तुम्ही आता पाहताय तुमच्या मोबाईलमध्ये, मी तुम्हाला दाखवणार आहे, सगळेजण पाहणार आहे. रंग विश्लेषण आपण काय बघायचंय, पहिलं वर्ष म्हणजे पहिल्या 2 महिन्यातच आहे. मी त्यांना आता सांगितलंय की काय फक्त दाखवायचं, फक्त महत्वाचं काय, मी मोबाईल ओपन केला, पीक नकाशा ओपन केला, माझा टार्गेट एवढंच पाहिजे, डोळ्यासमोर फक्त मला हिरवा रंग दिसला पाहिजे, आणि तो पण गडद हिरवा रंग दिसला पाहिजे. याचा अर्थ काय, माझं पीक हे हेल्दी आहे, आरोग्यदायी आहे, त्याला कुठलाही आजार नाही आणि ते योग्य वाढ चालली. माझं पीक जर रंगात बदल होत असेल, लाल रंग दिसतोय, पिवळा रंग दिसतोय, तर मला काळजी करण्याची गरज आहे. बरोबर? तर ते तुम्हाला मी ते सांगतीलच तुम्हाला. त्यानंतर सॅटेलाइट मधून आपण ज्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे की बाबा सॅटेलाइट प्रणाली कशी असते, त्याचा अभ्यास तुम्हाला सांगितलेला आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे आता सॅटेलाइट जे आहे ते डोळ्यांना दिसत नाही, कुठलंही मशीन आपण तुमच्या शेतात बसवलं नाही, त्याला उपग्रह म्हणतात. तो 1 दिवसाला पण फोटो घेतो आणि 7 दिवसाला पण फोटो घेतो. आता दुसरं तंत्रज्ञान आहे जे तुमच्या डोळ्यांना दिसतंय, आपलं सेन्सर म्हणजे वेदर स्टेशन, ज्याला स्वयंचलित हवामान केंद्र म्हणतो. आता आपण हे का बसवलं, तर तुमच्या प्लॉटची अजून आता जे सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे, ते पण माहिती वातावरणातली घेते. लक्षात ठेवा, ते पण वातावरणातलं तापमान काय, आर्द्रता काय, आणि हे पण वातावरणातली माहिती घेत. पण आपण काय केले की तुमच्या प्लॉटची, तुमच्या पंचकृषीतली अजून अचूक माहिती कशी येईल, जास्तीत जास्त योग्य त्याची माहिती कशी येईल, त्यासाठी हे सेन्सर बसवलं, स्वयंचलित हवामान केंद्र बसवले. आता यातून आपल्याला काय कळणार आहे, ह्यातून जो AI ला काय माहिती जाणार आहे, तर AI ला संपूर्ण हवामानाची माहिती जाणार आहे. तुमच्या परिसरातलं हवामान कसं बदलतंय
याचं तो प्रत्येक 1 तासाला माहिती घेतो आणि प्रत्येक 1 तासाला तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. आपण यातून काय शिकायचंय किंवा आपल्या ऊस शेतीमध्ये यातला काय फायदा आहे? तर फायदा पहिला नंबर 1, पहिली गोष्ट महत्वाची काय आहे की तुम्ही आज जर खत व्यवस्थापनाचा तुम्हाला जर मेसेज आला, मला खत सोडायचंय, तर मी ते खत कधी सोडायचं, त्याची योग्य वेळ कोणती, हे मला आजपर्यंत समजलंच नाही. मला काय समजलंय, मला खत सोडायचं दिसतंय, जर सांगितलं कोणी मला की आज तुमच्या प्लॉटला समजा 1261 सोडायचंय, तर मी काय बघतो, पहिली गोष्ट मी बघतो की मला वेळ आहे का, आणि दुसरी गोष्ट बघतो मला लाईट उपलब्ध आहे का. बरोबर आहे? ह्या 2 गोष्टी आपण बघतो ना प्रामुख्याने. पण आपण हे बघत नाही की मला जर वेळ असून लाईट पण आहे, पण पिकाची भूक आहे का, आणि ती जर भूक असेल तर त्याला पिकाला त्यावेळेस घेता येतंय का. तर ही समजायचं तंत्रज्ञान म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये व्हीपीडी नावाचं तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामध्ये व्हीपीडीची जी संख्या आहे, तर तुम्हाला प्रतिनिधी मार्गदर्शन करतील ते किती असावी, आणि त्यानुसार त्याच व्हीपीडीला मला खत सोडायचं. दुसरं महत्वाची बाब यातून काय पाहायचं आपल्याला, की माझ्या ऊसाच्या प्लॉटमध्ये मला फवारणी करायची, कीड रोगाचा मेसेज आलेला आहे, पण मला फवारणी करायची, तर फवारणी करायची योग्य वेळ कोणती, तर त्यासाठी तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहे. मला सकाळी करायची, दुपारी करायची, संध्याकाळी करायची का कधी करायची, तुमच्या वातावरणातली माहितीनुसार, म्हणजे उपलब्ध माहितीनुसार डेल्टा टी आपण म्हणतो, म्हणजे तापमान आणि आर्द्रता याची एक संयुक्तिक जी व्हॅल्यू असते, तर त्याला आपण डेल्टा टी म्हणतो. त्या डेल्टा टीच्या आधारे माझ्या प्लॉटमध्ये आता फवारणी करायची योग्य वेळ आहे का नाही हे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची माहिती, या वेदर स्टेशन मधून आपल्याला काय समजणार आहे, तर तुमच्या प्लॉटमध्ये 2 शक्यता आपण सांगतो. पहिली शक्यता नंबर 1, जर समजा तुमच्या प्लॉटमध्ये रस शोषक कीड जर येणार असेल, तर त्याचा आपण तुम्हाला सांगतो की बाबा तुमच्या प्लॉटमध्ये पांढरी माशी येणार आहे, तुमच्या प्लॉटमध्ये मोझॅक येणार आहे, तुमच्या प्लॉटमध्ये अजून कुठला तांबेरा रोग येणार आहे. त्याची शक्यता जर समजा त्याला दिसली की त्याची तीव्रता जर 50% कमी असेल, तर तो फवारणी करायला सांगत नाही. पण त्याची शक्यता जर तुम्हाला 50% जास्त दिसली, तर त्वरित तो तुम्हाला मार्गदर्शन करतो की तुम्हाला हा मॉलिक्यूल किंवा हे केमिकल तुम्हाला फवारणी करावं लागेल. हे 2 शक्यता आहेत. बघा, तुमचं कन्फ्युजन होतंय बऱ्याच ठिकाणी. मी पाहिलं की बाबा नुसता अलर्ट येतोय, पण फवारणी करायला मेसेज कुठलंच नाव येत नाही. पण तुमची ती शक्यता जी दर्शवली, ही शक्यता 50% कमी आहे, म्हणून तुम्हाला मार्गदर्शन तिथं मॉलिक्युलचं येत नाही. ते काय सांगतं, तुम्ही जाऊन तपासा तो रोग आहे का नाही, कारण मला दिसतंय तुम्ही जो वातावरणातल्या बदल झालेला आहे तुमच्या प्लॉटमध्ये, त्या बदलानुसार हा प्लॉट मध्ये हा रोग किंवा ही कीड येण्याची शक्यता मला दिसते, ती 50% कमी आहे. तुम्ही जाऊन एकदा फक्त पहा, पडताळणी करा. बरोबर आहे? आणि जर शक्यता 50% जास्त असेल, तर तो डायरेक्ट सांगतो की हा घटक तुम्ही फवारणी करू शकता. ही 3 बाबी यामध्ये खूप महत्वाच्या आहेत, हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो सेन्सर बसवलेला आपण तुमचा पाण्याचा, हा सेन्सर जो महत्वाचा आहे, आपण मातीच्या प्रकारानुसार तो आपण निवडला आहे आणि त्याचं मार्गदर्शन आपण त्याच्यामध्ये करतोय. सुरुवातीला जो सेन्सरची जी काही खोली आहे ती साधारणतः 6 इंचापर्यंत ठेवलेली. तुम्हाला सेन्सर दिसतोय. आता आपण सेन्सरमध्ये काय काम केलं, तर ऊसाच्या मुळांची जी कक्षा आहे, ऊसाची मुळे किती वाढू शकतात, आता आपण जारवा पाहिलाय साहेबांच्या प्लॉटमध्ये, तर पहिल्या 40 दिवसात, पुढच्या परत 80 दिवसात, परत साधारणतः 120 दिवसात, किंवा आपण असं म्हणू की संपूर्ण ऊस पीक कालावधीमध्ये ऊसाच्या मुळांची कक्षा कशी असते, कशी वाढतात ऊसाची मुळांची कक्षा, त्याच्या अभ्यासातून आपल्याला असं निदर्शनास आलं की पहिल्या 10 ते 12 इंचामध्ये जवळजवळ साधारणतः 70% ऊसाची मुळे असतात. किती टक्के? 70%. आणि ही अशी मुळं असतात की तुमचं अन्नद्रव्य आणि पाणी हे ऊसाला जमिनीतनं शोषून देण्याचं काम करतात. किती इंचामध्ये? पहिल्या 10 ते 12 इंचामध्येच. लक्षात घ्या, त्याच्या खालची जी मुळं असतात ही ऊसाची फक्त आधार देण्याचे काम करतात. ते कुठलंही अन्नद्रव्य ऊसाला देत नाहीत, हे लक्षात घ्या. ते फक्त ऊसाला आधार देतात. त्याला आपण केशमुळे म्हणतो. ते काय करतात? फक्त आधारमुळे म्हणतो आपण त्याला. ते काय करतात? फक्त आधार देण्याचं काम ऊसाला करतात. म्हणजे ऊस पडू नये, ऊस पडला नाही पाहिजे याचं काम, किंवा ऊस चांगला उभा राहायला पाहिजे याचं काम ते फक्त करत असतात. पण पाणी आणि अन्नद्रव्य पुरवणाऱ्या मुळ्या ह्या कुठल्या असतात? पहिल्या 10 इंचामध्ये. त्याच्यावरती आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. याचा आपण अभ्यास दिलाय. 1 ते 2 इंचामध्ये किती टक्के मुळे असतात, 2 ते 8 इंचामध्ये किती असतात, त्यानंतर 18 ते 16 मध्ये किती असतात, 16 ते 24, या सगळ्या इंचाचा आपण अभ्यास केलेला आहे. बघा तुमच्या समोर दिलेला आहे. आणि त्याच्यानुसार माझ्या मातीचा रंग, म्हणजे माझी माती जर काळ्या स्वरूपाची असेल, काळी माती म्हणजे डीप ब्लॅक सॉइल असेल, तर मी जर पाणी दिलं तर ती पाणी कसं विखुरलं जातं. माझ्या मातीमध्ये जर एकदम हलकी माती माझी,
तर मी जर समजा ड्रिप चालू केलं तर ते 15 मिनिट, म्हणजे समजा आपण जातो बघा सांगितलं इथं की 15 मिनिट मी मोटर चालवली तर किती खोलीपर्यंत माझं पाणी जाऊ शकतं हलक्या मातीमध्ये, आणि तेच जर समजा 15 मिनिटं मी इकडे चालवलं काळ्या मातीमध्ये तर किती खोलीवरती पाणी जातं, याचा संपूर्ण अभ्यास आपण केलेला आहे. आणि त्याच्या पद्धतीने हे तुम्हाला दिसतोय का फोटो, एक पहिला आहे काळ्या मातीचा इकडे आणि इकडे आहे सँडी सॉइल म्हणजे हलक्या स्वरूपाचा आहे. माझ्या माती हलकी आहे तर माझ्या मातीचं हलक्या माती म्हणजे निचरा होणाऱ्या मातीमध्ये पाणी पडलं की ते डायरेक्ट खाली जातं. पण माझी काळी माती जसं आता आपण बघितलं डीप ब्लॅक सॉइल, पाणी पडलं की ते असं पसरत पसरत खाली जातं, असं पसरतं मग खाली जातं. हे बघा इथं दिसतंय का तुम्हाला, अशा प्रकारे पाणी खाली जातं यांच्या मातीमध्ये पसरून मग ते तुमचं खाली जातं. हे लक्षात ठेवा, हे अशा प्रकारचं याच्यामध्ये आपल्याला नियोजन केलेलं आपण, त्याचा सगळा अभ्यास आपण या सेन्सर बसवण्यासाठी केलेला आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतोय. सेन्सर तुम्हाला सांगणार आहेत की बाबा मगाशी आपण फील्डवरती सांगितलंच की सेन्सर प्रणाली कशासाठी आणि का त्याचा वापर करतोय. साधारणतः मातीच्या प्रकारानुसार आपण तो सेन्सर बसवलेला आहे. मातीमध्ये पाणी उपलब्ध किती आणि पुढच्या 2 दिवसात ऊसाची वाढ काय सांगते आणि हवामान काय सांगतं, याच्या आधारे तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहे की किती लिटर पाणी द्या. तुमची काळजी एवढीच की तुम्ही जी माहिती पुरवलेली आहे, कशाला, ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये इंजिनियर आला होता बसवताना, जर समजा कुणी माहिती दिली नसेल किंवा माहिती जर चुकीची अशी तुम्हाला वाटते आमच्याकडून गेलेली, तर परत ती करेक्ट करा. कोणती माहिती, माझ्या ड्रिपरचा म्हणजे माझं जे ड्रिप बसले ते 2 लिटरचा डिस्चार्ज आहे का 4 लिटरचा डिस्चार्ज आहे, त्याचा एका तासाला किती पाणी पडतं. दुसरी माहिती की 2 ड्रिपर मधलं अंतर किती, 2 ओळी मधलं अंतर किती, ह्याची संपूर्ण माहिती योग्यरित्या द्या. त्याचं कारण असं, जर एआय मधून म्हणजे बुद्धिमत्तेने तुम्हाला सांगितलं की उसाला उद्याची गरज साधारणतः 50,000 लिटर पाणी देण्याची आहे, तर 50,000 लिटर पाणी देण्यासाठी मला मोटर किती वेळ चालवायची हे तुम्ही दिलेल्या माहितीनुसार ठरतं. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची माहिती, तुमच्या मोटरचा फ्लो रेट किती एचपीची मोटर आहे. काही जणांची 3 एचपीची, काही जणांची 7 एचपीची. तुमची मोटर आहे 7 आणि तुम्ही सांगितले 5, तर तिथं तुमचा अंदाज चुकणार आहे. म्हणजे एआयने सांगून पण उपयोग होणार नाही. एआय तुम्हाला सांगेल 50,000 लिटर पाणी द्या, पण आपण 50,000 लिटर मोजून देणार आहे का. आपल्याला काय पाहिजे, मिनिट, मी किती तास मोटर चालवायची. ते जर तुमच्याकडे चुकीची माहिती असेल, 5 एचपीची मोटर असेल आणि तुम्ही जर 7 एचपीची मोटर चालू करताय तर पाणी जास्त होणार आहे. हे तपासा, बघा, चेक करा, प्रतिनिधींना विचारा, प्रत्येकाला विचारा. माझी जी माहिती दिली ती वाटलंच तर ग्रुपवर टाका, माझी ही माहिती, हे सगळे तुमचं अपडेट करून घेते. कारण ती माहिती चुकली तर संपूर्ण तुमचं पाण्याचं नियोजन चुकणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. मग त्यानंतर हे अशा ग्रोथ स्टेज आहेत, म्हणजे ऊसाच्या प्रामुख्याने ज्या वाढीच्या अवस्था आहेत. तर पहिली वाढीची अवस्था आपण असं म्हणू शकतो की फुटव्याची अवस्था. दुसरी जी वाढीची अवस्था आहे ज्याला आपण ग्रँड ग्रोथ म्हणतो, म्हणजे समजा बांधणी नंतरची अवस्था आहे, आणि म्हणजे वाढी, त्याला आपण वाढीची अवस्था म्हणतो. आणि त्यानंतर महत्वाची अवस्था जी असते ती पक्वतेची अवस्था पुढे जाऊन, म्हणजे ग्रँड ग्रोथ आणि फुटवा या 2 गोष्टी ज्या आहेत. म्हणजे साधारणतः पहिले 120 दिवस आपल्याला ऊस शेतीमध्ये खूप महत्वाचं काम करायचं आणि त्याच्यासाठी ह्या प्रत्येक अवस्थेमध्ये काय खत टाकायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यानुसार आपण हे काम करतोय. तुमच्या प्लॉटची जी अवस्था आहे, आज आपण तुमच्या प्लॉटमध्ये सगळेच जात नाही आम्ही, पण तुमच्या प्लॉटची कोणती अवस्था चालली तुमच्या प्लॉटमध्ये बघा, तुम्ही मोबाईल ओपन केला तर ते सांगतील तुम्हाला की जीडीडी म्हणजे ग्रोईंग डिग्री डेज म्हणून एक वरती येते आणि तिथे येतं बाबा की आता स्टेम इलॉंगेशन आहे का, व्हिजिटेटिव्ह म्हणजे शाकीय वाढ होते का, किंवा कांडी धरायची अवस्था आहे का. तर ह्या गोष्टीची माहिती तुम्हाला मोबाईलमध्ये येते. तर ती कशावरून काढतो आपण, तर तुमच्या शेतात जे सेन्सर बसवलेत त्या सेन्सर मधून आपण ती जीडीडी म्हणजे ते आपण असं यायचं बुद्धिमत्ता तयार केली की ते तुम्हाला सांगतं की कोणती वाढ अपेक्षित आहे आणि कोणती वाढ पुढच्या 2 दिवसात होणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढची जी माहिती आहे ती ड्रोनची आहे. ड्रोनमध्ये पण आपण काम करतोय. ड्रोनचंही आपण प्रात्यक्षिक तुमच्या सगळ्या सदस्य ग्रुपला कशा प्रकारे फवारणी केली पाहिजे, कोणते औषधं ड्रोनसाठी वापरली गेली पाहिजेत, त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची माहिती, ड्रोन जर फवारणी करतोय ड्रोननी, तर ड्रोन उसाच्या किती उंचीवरून उडला पाहिजे, ही सगळ्यात मोठी माहिती लक्षात ठेवा. जर आपण उसाच्या साधारणतः 1 मीटरच्या खाली उडवतोय किंवा 2 मीटरच्या वरती उडवतोय तर मग काय चूक होणार आहे किंवा उसावरती काही ताण येणार आहे का, जर आपण चुकीच्या पद्धतीने फवारणी केली तर त्याचीही माहिती आपण या प्रकल्पामध्ये सगळ्या शेतकरी बांधवांना देणार आहोत. आणि त्यानंतर मग हे आपल्या कारखान्याचं विविध कारखान्याच्या नुसार, आता आपल्या ह्या कारखान्याचं आम्ही नाहीये पण टोटल आपले 125 शेतकरी ना आपल्या इथे युनिट 2 ला, बरोबर ना साहेब, 125 शेतकरी. तर 125 शेतकऱ्यांमध्ये आपण हे हब बसवलेले आहेत. साधारणतः 5 हब बसवलेले आहेत आपण, टोटल 4 हब बसलेत. तर 4 हब बसलेत, 1 हब अजून बसणार आहे आपलं आणि त्यानुसार मग आपण तुम्हाला ते त्याचं मार्गदर्शन करत आहोत. तर मला आता आपले प्रतिनिधी जे आहेत ते तुमच्याकडे पहिली गोष्ट कृषक ऍप, तुमच्याला जे बसले ते कृषक ऍप ते ओपन सगळ्यांनी करायचे.
कृषक ऍप कुणाला काय ओपन करताना अडचणी असतील तर त्या तुम्ही इथं सांगायच्यात, लगेच प्रतिनिधी तुम्हाला ओपन करून देणार आहेत. दुसरी सगळ्यात महत्वाची माहिती, कृषक ऍपमध्ये जे आपले